इराणच्या हल्ल्यावर इस्रायल आता प्रत्युत्तर देण्याची शक्यता इराणच्या तेल विहिरी इस्रायलच्या निशाण्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। इराणच्या लष्करी मुख्यालयावर हल्ला होण्याची देखील शक्यता आहे महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। इराणच्या हल्ल्यावर इस्रायल आता प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे। इराणच्या तेल विहिरी इस्रायलच्या निशाण्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। इराणच्या लष्करी मुख्यालयावर हल्ला होण्याची देखील शक्यता आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो। इराणच्या हल्ल्यावर आता इस्रायल प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे। इराणच्या तेल विहिरी इस्रायलच्या निशाण्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। इराणच्या लष्करी मुख्यालयावर हल्ला होण्याची देखील शक्यता आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। इराणच्या हल्ल्यावर आता इस्रायल प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे। इराणच्या तेल विहिरी इस्रायलच्या निशाण्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। इराणच्या हल्ल्यावर इस्रायल प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे। या मोठ्या घडामोडीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी माजी लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सतीशजी, एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा हा आंतरराष्ट्रीय विषय, इराण हल्ला करतोय आणि आता इराणच्या या हल्ल्यांवर इस्रायल प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराणच्या ज्या तेल विहिरी आहे त्या इस्रायलच्या कुठेतरी निशाण्यावर असल्याचं कळतंय। नक्कीच शुभम, जी बदलती भूराजकीय परिस्थिती आहे आणि त्याच्या अनुसार आता इस्रायल समोर जे 3-4 महत्वाचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यापैकी माझ्या मते पहिला ऑप्शन जो असणार आहे तो म्हणजे इराणमध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत, जी त्यांची अण्वस्त्र केंद्र आहेत, ज्याच्या माध्यमातून युरेनियमचं एनरिचमेंट त्या ठिकाणी केलं जाते आणि त्या माध्यमातून इराण जो आहे तो अण्वस्त्र निर्मिती करू शकतो। तर पहिलं टार्गेट अमेरिकेचं आणि इराणचं या अण्वस्त्र केंद्रावर त्या ठिकाणी हल्ला करता येईल का, त्याला उद्ध्वस्त करता येईल का, हे त्या ठिकाणी असू शकेल। पण नक्कीच या न्यूक्लिअर सेंटर्सला जर त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायचं असेल तर तो अवघड ऑप्शन आहे। दुसरा ऑप्शन जो आता तुम्ही चर्चेमध्ये त्या ठिकाणी आणलेला आहे तो म्हणजे इराणमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तेल विहिरी आहेत, कारण अल्टिमेटली इराणची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्थाच मूळतः जी आहे या सगळ्या तेलाशी संबंधित, ज्याला आपण फ्युएल एक प्रकारे जे आहे भूगर्भातून मिळणारे हे वेगवेगळ्या प्रकारचे जे पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत त्याच्यावर इराणची अर्थव्यवस्था आधारित आहे। आणि याच तेलाच्या विहिरींना जर त्या ठिकाणी अटॅक केलं, त्याला जर टार्गेट करता आलं तर इराणची अर्थव्यवस्था जी ऑलरेडी खिळखिळी झालेली आहे त्याला पूर्णतः जे आहे नामोहरम करण्याची एक प्रकारे संधी इस्रायल आणि अमेरिकेसमोर आहे, म्हणून त्याला ते टार्गेट करू शकतात। तिसरा जो ऑप्शन त्यांच्याजवळ अवेलेबल आहे माझ्या मते, जसं तुम्ही त्या ठिकाणी म्हणताय की इराणचं जे आहे त्या ठिकाणी लष्करी मुख्यालय असेल किंवा इराण मधले जे महत्वाचे लीडर्स आहेत किंवा महत्वाचे नेते आहेत किंवा महत्वाचे लष्करी अधिकारी आहेत, तर टार्गेटेड असॅसिनेशन जे आतापर्यंत मागे सुद्धा आपण पाहिलेलं आहे की इस्रायल मोसाद आणि त्यांचं लष्कर जे आहे ते बरोबर टार्गेटेड असॅसिनेशन करण्यामध्ये, काही वर्षांपूर्वीच आपण पाहिलं की IRGCचा कमांडर कशा प्रकारे सोलेमानीची हत्या त्या ठिकाणी टार्गेटेड असॅसिनेशनच्या पद्धतीने करण्यात आली, तर तो सुद्धा एक ऑप्शन त्या ठिकाणी असू शकतो। तर एकूणच वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहेत, पण तुम्ही जो मुद्दा त्या ठिकाणी छेडलेला आहे की इराणच्या मध्ये असणाऱ्या ज्या तेलाच्या विहिरी आहेत त्याला टार्गेट करणं आणि एक प्रकारे जे आहे इराणच्या मर्मस्थानावर त्या ठिकाणी हल्ला करणं, हा सुद्धा एक महत्वाचा ऑप्शन इस्रायल समोर आहे। आणि तो ऑप्शन इस्रायल त्याचबरोबर अमेरिका त्या ठिकाणी इस्तेमाल करतं का, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहणं आवश्यक आहे। जर आपल्याजवळ वेळ असेल तर त्यातला दुसरा अँगल सुद्धा आपण चर्चा त्या ठिकाणी करू की इस्रायलनं इराणमध्ये अशा प्रकारचा हल्ला करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी आहे आणि ते त्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतात, पण त्याचं रिटॅलिएशन किंवा त्याचं जे आहे दुसरा अँगल अशा प्रकारे येऊ शकतो की इराण सुद्धा इस्रायल आणि अमेरिका यांची अरब राष्ट्रांमध्ये किंवा पश्चिम आशियामधली जी मित्र राष्ट्र आहेत, ज्यामध्ये सौदी अरेबिया आहे, ज्यामध्ये बहारीन आहे, या ठिकाणी सुद्धा असणाऱ्या ज्या तेलाच्या विहिरी आहेत त्यांना तो अटॅक करू शकतो। म्हणजे जर इराणच्या तेलाच्या विहिरींना इस्रायल आणि मित्र राष्ट्रांनी अटॅक केला तर अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना अटॅक करण्याचं सामर्थ्य एक प्रकारे इराणकडे आहे। आणि मुळातच यातून वेस्ट एशियाचा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे किंवा वेस्ट एशियाची सगळ्यात मोठी जी स्ट्रेंथ आहे, पश्चिम आशियाची या अरब राष्ट्रांची सगळ्यात मोठी जी स्ट्रेंथ आहे ती म्हणजे तिथे असणाऱ्या या तेलाच्या विहिरी, आणि या तेलाच्या विहिरींनाच जर अटॅक करण्यात आलं तर त्यांचं तर नुकसान आहेच आहे, पण संपूर्ण जगामध्ये आणि त्यातल्या त्यात भारत, चीन यांच्यावर सुद्धा जो आहे खूप विपरीत परिणाम होईल। आणि एक प्रकारे रिसेशन म्हणा, त्याचबरोबर महागाई ही संपूर्ण जगामध्ये या सगळ्या संघर्षामुळे उत्पन्न होईल, अशी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। अगदी सतीशजी, या संदर्भातल्या बातम्या आपण अनेक दिवसांपासून पाहतोय आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो, जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल, याबद्दल काय सांगाल? नक्कीच माझ्या मते जे आहे वाटचाल आहे, कधी होणार हा पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आहे। पण आता मुळात याच्यात ज्या आहेत वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये अडकलेल्या आहेत।
एकाच वेळेस इस्रायलनं जे आहे आता स्पष्टपणे भूमिका त्या ठिकाणी मांडलेली की आमच्या देशाच्या विरुद्ध जे जे लढतील त्यांच्या विरुद्ध जे आहे आमची लढण्याची तयारी आहे. आणि त्यांच्या युनायटेड नेशन मध्ये बेंजामिन नेतन्याहू यांनी जे भाषण केलं होतं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला जो खतरा आहे तो रिंग ऑफ फायर फ्रॉम 7 फ्रंट, म्हणजे फक्त हमास नाही, फक्त लेबनन नाही, फक्त म्हणजे हिजबुल्ला, त्याचबरोबर हुती नाही, इराण नाही, तर इस्रायलच्या बाजूला असणाऱ्या 7 वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर जे हल्ले होऊ शकतात. आणि या 7ही ऍडव्हर्सरीजला एक प्रकारे टॅकल करण्यासाठी जे आहे आम्ही पूर्णपणे तयार आहोत. म्हणजे इस्रायलनं तर आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. इराण सुद्धा आतापर्यंत फक्त जो आहे 3H म्हणजेच हमास, हिजबुल्ला आणि हुती यांच्या मार्फत लढत होता. पण आता इराणनं एप्रिल 2024 आणि आता जे काही 200च्या आसपास मिसाईल इस्रायलवर त्या ठिकाणी दागलेले आहेत, त्याच्यामुळे माझ्या मते इस्रायल आणि अमेरिकेच्या हातामध्ये ऑलरेडी आयतं कोलीत मिळालेलं आहे. आणि इराणच्या ज्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज किंवा जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच इस्रायल आणि त्यांची मित्र राष्ट्र त्या ठिकाणी इम्प्लाय करतील. आणि जर खरोखरच इराण विरुद्ध इस्रायल हे युद्ध पेटलं तर ते फक्त इराण विरुद्ध इस्रायल न राहता इस्रायल आणि त्यांच्या सोबतीला अमेरिका आणि युरोपियन मित्र राष्ट्र, तर दुसऱ्या बाजूला इराण आणि त्याच्या सोबतीला कुठेतरी जे आहे रशिया येईल, कुठेतरी जे आहे इनडिरेक्टली चायनाचा त्या ठिकाणी सपोर्ट राहू शकेल. म्हणजेच एका बाजूला जे आहे इराण, रशिया, चायना, नॉर्थ कोरिया असा एक गट पडू शकेल, तर दुसऱ्या बाजूला इस्रायल, अमेरिका, युरोपियन राष्ट्र असा गट पडू शकेल. आणि हे युद्ध चिघळलं तर माझ्या मते ही कुठेतरी जी आहे तिसऱ्या महायुद्धाची नांदी सुद्धा होऊ शकते. पण ही फक्त आज घडीला थिअरॉटिकल पॉसिबिलिटी वाटते. खरोखरच दोन्ही बाजूनी जे आहे इतक्या लेवल पर्यंत जाण्याची त्यांची तयारी आहे का? संपूर्ण जग जे आहे युद्धाच्या खाईत, तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत या दोन देशांना त्या ठिकाणी जाऊ देईल का? हे सगळं पाहणं जे आहे येणाऱ्या काळामध्ये काळच त्या ठिकाणी हे सगळं ठरवेल. अगदी सतीशजी, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. एकंदरीत त्या महत्त्वाच्या घडामोडीच्या संदर्भातलं सखोल विश्लेषण तुम्ही केलेलं आहे. तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.